नमस्कार मित्रांनो. तर स्मार्ट एज्युकेशन मराठीमध्ये आपले सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे, त्याबद्दल धन्यवाद. आपला आजचा टॉपिक आहे वर्तुळ 3.3 जो सराव संच आहे तो आपल्याला बघायचा आहे. त्याची मूलभूत संकल्पना म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला बघायची आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावरची सम सॉल्व करणार आहोत. काही जी उदाहरणं आहेत ती सोडवणार आहोत. तर आपण सुरू करूया. सुरू करण्याआधी सांगतो की अजून तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, ज्याच्यामुळे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील बेल आयकॉनवर क्लिक केल्यावर. तर आपण सुरू करूया. वर्तुळ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला जे भाग शिकायचे आहेत ते आहेत वर्तुळ कंस, केंद्रीय कोन, कंसाचे माप, कंसाची एकरूपता, कंसाच्या मापाची बेरीज आणि एकरूप जीवांचे संगत कंस. तर आपण सुरू करूया. मी इंग्रजीमधून पण लिहिलं आहे, कारण जर सेमी इंग्लिश मीडियम असेल तर त्याचा तुम्हाला थोडासा फायदा होईल किंवा 10th नंतर तुम्हाला जर जास्त फायदा होईल. तर आपण बघूया वर्तुळ कंस म्हणजे आर्क ऑफ अ सर्कल. आर्क किंवा वर्तुळ कंस म्हणजे काय? तर समजा की ह्या वृत्तछेदिकेने आपण वर्तुळाचे 2 भाग केले. ह्या वृत्तछेदिकेने आपण वर्तुळाचे 2 भाग केले. तर जे 2 भाग होतात म्हणजे जे अशा पद्धतीने आपल्याला कंस दिसतात त्याला काय आपण म्हणतो? त्याला आपण म्हणतो कंस, वर्तुळ कंस. खूप सोपं आहे. आणि जो मोठा भाग असतो ज्याच्यामध्ये केंद्र असतं, आता ह्या भागामध्ये केंद्र आहे आणि ह्या भागामध्ये केंद्र नाही, तर ज्या भागामध्ये केंद्र असतं त्याला आपण म्हणतो विशाल कंस म्हणजे मोठा कंस, आणि ज्या भागामध्ये केंद्र नसतं त्याला आपण म्हणतो लघु कंस म्हणजे छोटा कंस. वर्तुळ कंस 2 प्रकारचे असतात. एक असतो विशाल कंस, एक असतो लघु कंस आणि एक असतं अर्धवर्तुळ. लक्षात ठेवा, अर्धवर्तुळाचं माप नेहमी 180 डिग्री असतं. वर्तुळाचं माप असतं 360 अंश, बरोबर. आणि लघु कंसाचं किंवा विशाल कंसाचं माप आपण कसं काढायचं आहे ते आपण बेसिक कॉन्सेप्ट थोडीशी बघून घेणार आहोत. आता आपण आर्क ऑफ अ सर्कल म्हणजे वर्तुळ कंस शिकलो. ओके, आता त्यांना नावं कशी द्यायची? तर जो लघु कंस असतो, छोटा कंस असतो, त्याला आपण 2 अक्षराने नाव लिहू शकतो. म्हणजे ह्या कंसाला आपण म्हणतो AB, कंस AB. पण तुमच्या लक्षात येईल की जर हा कंस आपल्याला लिहायचा असेल तरी ह्याचं नाव सुद्धा आपण काय लिहिणार? AB. म्हणून आपण काय करतो, तर एखादा पॉइंट घेतो वर्तुळावर. समजा C हा पॉइंट आहे, तर आपण म्हणूया ACB हा विशाल कंस आहे आणि AB हा लघु कंस आहे. ठीक आहे. खूप सिंपल अशी गोष्ट आहे की एक जो केंद्र असतं ज्यामध्ये तो असतो विशाल कंस, ज्याच्यामध्ये केंद्र नसतं तो असतो लघु कंस. ठीक आहे. तर वर्तुळ कंसाची संकल्पना आपली क्लिअर झालेली आहे. दुसरं असतं सेंट्रल अँगल किंवा केंद्रीय कोन. केंद्रीय कोन आपला 9th स्टँडर्डला 9व्या इयत्तेमध्ये व्यवस्थित झालेला आहे. केंद्रीय कोन, केंद्रीय कोन म्हणजे काय? तर केंद्रापासून वर्तुळावर जर आपण 2 त्रिज्या काढल्या अशा पद्धतीने, तर जो तयार होणारा कोन असतो त्याला आपण म्हणतो केंद्रीय कोन. समजा O हे केंद्र असेल आणि PQ हे 2 पॉइंट आपण घेतले, जोडले, केंद्रात तयार होणारा जो कोन असतो त्याला आपण केंद्रीय कोन असे म्हणतो. तर हा झाला केंद्रीय कोन. आता केंद्रीय कोन जे 2 बिंदू आपण वर्तुळावर घेतो त्या बिंदूपासून एक कंस सुद्धा तयार होतो. तुम्ही बघितल्यावर लक्षात येईल की हा जो कंस आहे PQ ह्याचं माप हे केंद्रीय कोना इतकेच असते. अतिशय महत्त्वाचे की ह्या कंसाचे माप हे केंद्रीय कोना इतके असते. म्हणजे जर ह्याचं आपल्याला माप दिलं की हा 70 अंशाचा आहे, तर PQ ह्या कंसाचे माप सुद्धा 70 अंश असते. मग लघु कंसाचे माप आपण कसे काढतो? तर केंद्रीय कोनाचे माप म्हणजेच लघु कंसाचे माप. केंद्रीय कोन म्हणजेच लघु कंस, हे लक्षात ठेवायचं आहे. दोघांचं मेजरमेंट, दोघांचं माप नेहमी सारखं असतं. मग विशाल कंसाचं माप आपण कसं काढणार? तर वर्तुळाचं एकूण माप किती असतं? 360. म्हणजे ह्याचं टोटल माप किती येणार? 360 अंश. त्याच्यातलं लघु कंसाचं माप जर आपण वजा केलं तर उरलेलं जे माप आहे ते काय आहे? विशाल कंसाचं माप आहे. म्हणजे जर 360 असेल त्याच्यातून 70 वजा केला तर विशाल कंसाचं माप काय येणार? 290 येणार.
खूप सोपं आहे. विशाल कंसाचं माप म्हणजे लघु कंसाचं माप 360 मधून वजा करायचं, आपल्याला विशाल कंसाचं माप मिळतं. तर हे झालं सेंट्रल अँगल म्हणजेच केंद्रीय कोन. कंसाचे माप कसे काढायचे हे मी तुम्हाला आता सांगितलं की केंद्रीय कोनाचे माप म्हणजेच लघु कंसाचे माप आणि 360 वजा लघु कंसाचे माप म्हणजेच विशाल कंसाचे माप. तर हे आपलं क्लिअर झालेलं आहे. कंसाची एकरूपता हा प्रकार नीट समजून घ्यायचा आहे. समजा दोन कंसांची माप समान असतील तर ते कंस एकरूप असतीलच असे नाही. ऐकायला थोडं विचित्र वाटतं, पण जरी दोन कंसांची माप समान असतील तरीही ते कंस एकरूप असतीलच असे नाही. तर असं का म्हणू शकतो आपण? तर आपण एक एक्झाम्पल घेऊया की समजा ओ हे केंद्र असलेलं हे जे वर्तुळ आहे, त्या ओ केंद्रातून आपण अजून एक वर्तुळ काढलं आतमध्ये. आता ह्या वर्तुळाचं पण केंद्र ओ आहे, मोठ्या वर्तुळाचं पण केंद्र ओ आहे. आता जे दोन पॉइंट आपल्याला मिळाले हे पी क्यू होते, आपण इकडे एक्स वाय लिहूया. आता कोण पी ओ क्यू 70 आहे, तर एक्स ओ वाय सुद्धा काय आहे? 70 आहे. दोन्ही कोण एकच आहेत, समान कोण आहे, तर त्यांचं मेजरमेंट काय आहे? सामायिक कोण असल्यामुळे तो समान आहे. आता हा कंस बरोबर हा कंस दोघांचंही माप किती आहे? 70 अंश आहे. कारण आपण काय शिकलो की केंद्रीय कोना इतकेच समोरील कंसाचे माप असते. मग जर केंद्रीय कोना इतकेच जर माप असते तर ह्या कंसाचे माप आणि ह्या कंसाचे माप जरी समान असले तरीही ते कंस एकमेकांशी परस्परांशी एकरूप नसतात. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. का एकरूप नसतात? कारण त्यांच्या ज्या त्रिज्या आहेत त्या भिन्न असतात आणि कंसांच्या एकरूपतेसाठी कंसांचं माप तर समान असायलाच हवं, पण त्या वर्तुळांच्या त्रिज्या समान असायला हव्या. म्हणजे ती दोन वर्तुळं एकरूप असायला हवीत किंवा दोन्ही त्रिज्या एकाच वर्तुळाच्या असायला हव्यात. तर खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा आपण कंसांची एकरूपता बघतो तेव्हा कंसांच्या मापाबरोबरच कंसांच्या जी वर्तुळं आहेत त्या वर्तुळांच्या त्रिज्यासुद्धा आपण बघतो आणि त्रिज्या एकरूप असतील तर आणि तरच ते दोन कंस एकरूप असतात. कंसांची एकरूपता पुढे आपण बघूया. सम ऑफ मेजर ऑफ आर्क हे आहे की जर तुम्हाला एकाच वर्तुळाच्या वेगवेगळ्या आर्क्स दिल्या असतील तर त्यांचं तुम्ही बेरीज करू शकता का? कंसांच्या मापाची बेरीज तुम्हाला करता येते का किंवा आपण करू शकतो का? तर नियम काय आहे तर ते आपण बघूया. समजा ए बी हा एक कंस आहे, बी सी हा दुसरा कंस आहे आणि सी डी हा तिसरा कंस आहे. आता ह्या सगळ्या कंसा मिळून जो मोठा कंस तयार होणार आहे तो आहे ए बी डी, बरोबर. तर समजा आपण दोन कंसाचा विचार केला ए बी आणि बी सी, तर आपण लिहू शकतो ए सी बरोबर ए बी अधिक बी सी, कंस ए सी बरोबर कंस ए बी अधिक कंस बी सी. आपण अशी बेरीज करू शकतो. किंवा ए डी जर लिहायचं असेल तर आपण लिहू शकतो कंस ए डी बरोबर कंस ए सी अधिक सी डी. अशा पद्धतीने आपण बेरीज करू शकतो. किंवा ए बी अधिक बी डी अशा पद्धतीने आपण बेरीज करू शकतो. तर आपण एकाच वर्तुळाच्या कंसांची सलग कंसांची बेरीज करू शकतो किंवा वेगळे असतील तरीही बेरीज करू शकतो. फक्त लक्षात ठेवायचं की ते दोन कंस वेगवेगळे असावेत तर त्यांची आपण बेरीज करू शकतो. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, कंसांच्या मापाची बेरीज. आणि पुढचा आहे एकरूप जीवांचे संगत कंस. तर हा काय प्रकार आहे एकरूप जीवांचे संगत कंस? म्हणजे समजा एकाच वर्तुळामध्ये आपण दोन जीवा काढल्या, एक ए बी एक सी डी, ह्या दोन एकरूप जीवा आपण काढल्या. ह्या दोन्ही जीवा काय आहेत? एकरूप आहेत. तर त्यांचे संगत कंस जे आहेत म्हणजेच ए बी बरोबर सी डी हे लक्षात ठेवायचं आहे. जर जीवा एकरूप दिल्या असतील तर ते संगत कंस एकरूप असतात आणि जर संगत कंस एकरूप दिले असतील, जर दोन कंस एकरूप दिले असतील तर त्या संगत जीवा सुद्धा एकरूप असतात. ह्या काही गोष्टी आहेत ह्या लक्षात ठेवायच्या आहेत आणि अगदी सहज आपण ह्याच्यावरचं जो सराव संच 3.3 आहे अगदी सहज सोडवू शकतो. तर आपण बघूया सराव संच कसा सोडवायचा. तर प्रश्न क्रमांक 1 आपण बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 3.3 प्रश्न क्रमांक 1.
दिलेल्या आकृतीमध्ये कोण ECF बरोबर 70 अंश, ECF बरोबर 70 अंश, कंस DGF चे माप 200 अंश आहे, DGF चे माप 200 अंश आहे, कंस DE चे माप काढा, कंस DEF चे माप काढा. तर नीट क्वेश्चन समजून घ्यायचा आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलंय की जेव्हा जेव्हा आपण उकल लिहितो कोणत्याही क्वेश्चनची, जेव्हा जेव्हा उकल लिहितो तेव्हा पहिल्यांदा आपल्याला दिलेलं काय आहे ते आपण लिहितो, पक्ष लिहितो आणि त्याच्यानंतर उदाहरण सोडवतो. तर उकल लिहूया. ओके, उकल दिलेलं काय आहे आपल्याला, तर DGF कंस DGF चे माप आपल्याला दिलेले आहे बरोबर 200 अंश, बरोबर आहे. आणि कोण ECF चे माप आपल्याला दिलेले आहे बरोबर 70 अंश. नीट बघायचं आहे, हे आपल्याला दिलेलं आहे 200 अंश आणि हे माप दिलेलं आहे कोणाचं बरोबर 70 अंश. जर कोणाचं माप 70 अंश असेल तर कंसाचं माप किती असेल 70 अंश, कारण केंद्रीय कोनाच्या मापा इतकेच कंसाचे माप असते. तर म्हणून आपण लिहूया, म्हणून कंस EF चे माप बरोबर 70 अंश. जर ECF चे माप 70 अंश असेल तर कंस EF चे माप सुद्धा किती असणार आहे 70 अंश. आता आपण काय करूया, तर DFE ह्या एकूण कोनाचे माप काढणार आहोत. कंसाचे, हा जो कंस आहे मोठा इथपर्यंत ह्याचे माप काढणार आहोत. कारण आपल्याला कसलं माप विचारलेलं आहे, तर DE चे माप विचारलेले आहे. आपल्याला DE कंस आहे त्याचे माप काढायचे आहे. आता आपल्याकडे हे 200 आहे, हे 70 आहे. हे जर आपण 360 मधून 360 मधून वजा केलं तर आपल्याला हे माप मिळणार आहे. तर आपण एकत्र सुद्धा लिहू शकतो किंवा आपण पहिल्यांदा DFE चे माप काढू शकतो. तर आपण लिहूया, कंस DFE बरोबर कंस DGF अधिक कंस EF. बरोबर आहे. हा DFE म्हणजेच DGF प्लस EF. ओके, तर बरोबर आपण लिहूया 200 अंश अधिक 70 अंश बरोबर 270 अंश. तर आपल्याला हा जो कोन आहे, हा जो कंस आहे, ह्या कंसाचं माप मिळालं आहे 270 अंश. आपल्याला माहित आहे की वर्तुळाचे एकूण माप असते 360 अंश आणि हा जो विशाल कंस आहे त्याचं माप मिळालं 270 अंश. मग ह्या कंसाचं माप किती असेल 360 वजा 270. तर आपण लिहूया, कंस DE चे माप बरोबर 360 अंश वजा 270 अंश बरोबर 90 अंश. तर आपल्याला हा मिळाला आहे 90 अंश. पहिलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता दुसरं क्वेश्चन आहे, DEF चे माप काढा. DEF चे माप काढा. आता DEF चे माप कसे काढणार आपण, तर DE बरोबर 90 अंश, कंस DE बरोबर 90 अंश, कंस EF बरोबर 70 अंश. तर DEF बरोबर कसं काढणार, कंस DEF चे माप बरोबर कंस DE चे माप अधिक कंस EF चे माप बरोबर 90 अधिक 70 बरोबर 160 अंश. तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात ते सोडवू शकतो.
लक्षात घ्यायचं आहे की ह्याच्यामध्ये खूप काही नसतं, फक्त बेसिक कॉन्सेप्ट मी जे तुम्हाला आधी शिकवल्या त्या व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरून ही सगळी जी उदाहरणं आहेत ती अगदी तुम्ही सहज सोडवू शकता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर प्रश्न क्रमांक 2 बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 आहे, त्रिकोण QRS मध्ये QRS हा समभुज त्रिकोण आहे, तर दाखवा की कंस RS बरोबर कंस QS बरोबर कंस QR आणि कंस QRS चे माप QRS ह्या कंसाचे माप 240 अंश आहे, हे आपल्याला सिद्ध करायचे आहे. तर तुम्ही नीट बघितलं डायग्रामकडे तुमच्या लक्षात येईल की QRS हा समभुज त्रिकोण आहे, म्हणजेच QR बरोबर RS बरोबर QS आणि QR RS आणि QS ह्या वर्तुळाच्या जीवा आहेत. ओके, तर आपण पहिलं सिद्धता करूया. कंस RS बरोबर कंस QS बरोबर कंस QR हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर QR बरोबर RS बरोबर QS काय लिहायचं, पक्ष, हे आपल्याला दिलेलं आहे की ह्या इक्वल साइड्स आहेत, कारण त्या समभुज त्रिकोणाच्या बाजू आहेत. तुम्हाला गरज वाटली तुम्ही लिहू शकता समभुज त्रिकोणाच्या बाजू. आता QR RS आणि QS ह्या वर्तुळाच्या जीवा आहेत, परंतु QR RS व QS ह्या वर्तुळाच्या जीवा आहेत आणि जर जीवा एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस सुद्धा एकरूप असतात. हे आताच आपण शिकलेलो आहोत की जर जीवा एकरूप असतील तर संगत कंस एकरूप असतात. म्हणून कंस QR एकरूप कंस RS एकरूप कंस QS. ह्याचं कारण तुम्हाला लिहायचं आहे, एकरूप जीवांचे संगत कंस, एकरूप जीवांचे संगत कंस काय असतात, एकरूप असतात. बस, म्हणून हे सिद्ध केलेलं आहे आपण. तर पहिला आपण अगदी सहज सिद्ध केलेला आहे. दुसरा आहे की कंस QRS चे माप 240 आहे, हे सिद्ध करा. आता आपण काय करूया, हे आपण सिद्ध केलं, कंस QR बरोबर कंस RS बरोबर कंस QS. आता इकडे आपण काय करूया की कंस QR बरोबर कंस RS बरोबर कंस QS बरोबर X मानू. काय करू आपण, X मानूया. का, कारण ते इक्वल आहेत म्हणून आपण X मानूया. पण जर ह्या सगळ्यांची टोटल केली, जर सगळ्यांची बेरीज केली, किती येणार आहे, 360. म्हणजेच काय, परंतु कंस QR अधिक कंस RS अधिक कंस QS तिघांची मापं जर आपण मिळवली तर बरोबर किती येणार आहे, 360. कारण QR RS आणि QS हे वर्तुळ पूर्ण करतं आणि वर्तुळाचं माप किती असतं, 360 अंश. म्हणून आपण लिहू शकतो, सगळ्या ठिकाणी X लिहायचं आहे, X अधिक X अधिक X बरोबर 360 अंश. म्हणून 3X बरोबर 360 अंश. म्हणून X बरोबर 360 अंश भागिले 3. म्हणून X बरोबर किती आलं, 120 अंश. X ची किंमत काय आली, 120 अंश. आता कंस QR बरोबर कंस RS बरोबर कंस QS बरोबर 120 अंश. म्हणून कंस QR बरोबर कंस RS बरोबर कंस QS बरोबर 120 अंश.
ओके, आता आपल्याला काय शोधायचं आहे ते बघा. आपल्याला शोधायचं आहे QRS चे माप. QRS चे माप कंस QRS चे माप बरोबर कंस QR चे माप अधिक कंस RS चे माप बरोबर किती आहे. दोघांचे पण माप आहे 120 अंश. तर 120 अंश अधिक 120 अंश बरोबर 240 अंश. हे कंस QRS चे माप आहे. कंस QRS चे माप 240 अंश आहे. सिद्ध करा. तर आपण अगदी सहज सिद्ध केलेले आहे. तर अशा पद्धतीने कॉन्सेप्ट समजून घ्या आणि सहज प्रश्न तुम्ही सोडवू शकता. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. तर प्रश्न क्रमांक 3 बघणार आहोत. आपल्याला आकृती दिलेली आहे. जीवा AB बरोबर जीवा CD आपल्याला दिलेला आहे. सिद्ध करा की कंस AC बरोबर कंस BD हे आपल्याला सिद्ध करायचे आहे. काय करायचं, प्रथम तर पहिल्यांदा काय दिलेलं आहे आपल्याला, जीवा AB एकरूप जीवा CD. जीवा AB एकरूप जीवा CD हे आपल्याला दिलेलं आहे. ह्याला आपण म्हणूया पक्ष. हे दिलेलं आहे. आता जीवा AB जर जीवा CD बरोबर असेल तर आपण म्हणू शकतो की कंस AB एकरूप कंस CD. कंस AB एकरूप कंस CD आपल्याला माहिती आहे की का असं आपण लिहू शकतो. का लिहू शकतो तुम्ही सांगायचं मला. जर जीवा AB बरोबर जीवा CD असेल तर कंस AB बरोबर कंस CD असतो. आणि ह्याचं कारण आहे अतिशय महत्त्वाचं, एकरूप जीवांचे संगत कंस. एकरूप जीवांचे संगत कंस. जर जीवा एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस सुद्धा एकरूप असतात. म्हणून AB आणि CD हे दोन कंस एकरूप आहेत. आता आपण कंसांच्या बेरजेचा गुणधर्म जर वापरला तर AB म्हणजे काय आपण लिहूया. कंस AB म्हणजे दोन कंसांची बेरीज. AB म्हणजे काय, AC अधिक BC बरोबर आहे. तर AB बरोबर कंस AC अधिक कंस BC बरोबर. AB बरोबर AC अधिक BC. ओके, ह्याला देऊया नंबर 1 आणि दुसरा लिहूया कंस CD बरोबर कंस CD बरोबर काय आहे तर BD अधिक BC. कंस CD बरोबर काय आहे कंस BC अधिक कंस BD. हे झालं आपलं स्टेटमेंट नंबर 2. आता कंस AB बरोबर कंस CD आहे. कंस AB बरोबर कंस CD आहे म्हणजेच हे बरोबर हे आहे. तर 1 आणि 2 वरून आपण लिहू शकतो कंस AC अधिक कंस BC. AC अधिक कंस BC बरोबर कंस BC अधिक कंस BD. AC अधिक BC बरोबर BC अधिक BD असं आपण लिहू शकतो कारण AB बरोबर CD आहे. तर BC कॅन्सल होतील, वजाबाकी होईल आणि आपल्याकडे उत्तर राहील कंस AC बरोबर कंस BD म्हणजेच कंस AC एकरूप कंस BD हे सिद्ध होते. आणि हे अगदी सहज आपण सिद्ध केलेले आहे. तर खूप सोपे प्रश्न असतात. फक्त समजून घ्यायचं आहे आपल्याला काय वापरायचं आहे, कुठे बेसिक गोष्टी कोणत्या वापरायच्या आहेत.
कुठे बेरीज करायला हवी, कुठे एकरूप जीवांचे गुणधर्म वापरायला हवे, जे आपण काही बेसिक गोष्टी तुम्हाला शिकवल्या 3 सम सोडवायच्या आधी ते नीट समजून घ्यायचे आहेत. आणि ही सम तुम्हाला अगदी सहज सोडवता येतील, सगळे प्रश्न अगदी सहज सोडवता येतील. तर तुम्ही बघा, तुमच्या मित्रांना शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोचवा. 8वी ते 10वी पूर्ण अभ्यासक्रम आपण घेणार आहोत. गणिताचा प्रयत्न आहे की सगळाच अभ्यासक्रम आपण 8वी ते 10वीचा गणिताचा व्हिडिओच्या माध्यमातून किंवा लाईव्ह येऊन आपण करण्याचा प्रयत्न करूया. अभ्यास करा, घरी राहा, सुरक्षित राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.